रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. नमस्कार. पुन्हा एकदा रोज एक ओवी संतांची या मालिकेला मी प्रारंभ करत आहे. खूप विचार केला की राजकारणावर बोलावं, समाजकारणावर बोलावं, लोकांच्या मनामध्ये काही परिवर्तन होईल का प्रयत्न करावा. पण कालांतरानं लक्षात आलं की अशा पद्धतीच्या विचार मालिकेमधनं निष्पन्न काहीच होत नाही आहे. मग अशा वेळेला मनःशांती कुठून मिळणार? तर मनःशांती मिळते ती संतांच्या शब्दांमध्ये. आणि म्हणून पुन्हा एकदा रोज एक ओवी संतांचीला मी प्रारंभ करीत आहे. आणि आजचा अभंग घेतलेला आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा. संत तत्वज्ञ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात, काय जाणे विष पालटो उपचारे, काय जाणे विष पालटो उपचारे, मूर्खासी अंतरे तोची बरे, मूर्खासी अंतरे तोची बरे. तुका म्हणे काय उपदेश वेड्या, तुका म्हणे काय उपदेश वेड्या, संगे होतो रेड्या सवे कष्ट, संगे होतो रेड्या सवे कष्ट. काय म्हणतात की विषावरती कितीही उपचार केले तरी सुद्धा विष काही अमृत होणार नाही, ते विष तसंच राहणार आहे. म्हणून काय जाणे विष पालटो उपचारे, त्याच्यात काही कायापालट होणार नाही. विष आहे ते विष राहणार. जो संशयी माणूस आहे तो संशयीच राहणार. ज्याला एखाद्या जातीबद्दल राग आहे तर तो तसा त्याचा राग कायम राहणार. अगदी दुसऱ्या जातीनं जरी ठरवलं की याच्याशी मैत्री करावी आणि आपण बदलावं म्हणून दुसरी जात पूर्णपणे बदलली तरीसुद्धा पुन्हा 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 इतिहास आठवायचा. आणि हा जो आहे ज्याचा संशय आणि राग जात नाही तो माणूस त्या माणसाविरोधामध्ये सतत बोलत राहतो. कितीही समजावलं तरी तो काही थांबत नाही. हाच संदर्भ घेत जगद्गुरू मुद्दा मांडतात की काय जाणे विष पालटो उपचारे, कितीही केलं तरी विष काही त्याचा गुणधर्म, विष काही त्याचा धर्म सोडत नाही. मी चुकून गुणधर्म म्हटलं तर गुण काहीच नाही, सगळं दुर्गुणाचाच मुद्दा आहे. परंतु त्याच्यावरती जगद्गुरू पुढे असं म्हणतात की अंतर ठेवावं, मूर्खासी अंतरे तोची बरे. त्यामुळे एकदा कळलं की समोरचा माणूस मूर्ख आहे तर त्याच्यापासून दूर राहावं हेच बरं, असं जगद्गुरू सल्ला देत आहेत तुम्हाला आणि आपल्याला सगळ्यांनाच. आणि म्हणून पुढे म्हणतात की तुका म्हणे काय उपदेश वेड्या, तुम्ही कोणाला उपदेश करताय? तुका म्हणे काय उपदेश वेड्या. आणि काय घडतं? संगे होतो रेड्या सवे कष्ट. रेड्याला जसं हाकलत असताना खूप महत् प्रयासाने आपल्याला पाहिजे तसा रेडा हालचाल करतो, तसं या ठिकाणी उपदेश करून काय उपयोग आहे? तुका म्हणे काय उपदेश वेड्या, संगे होतो रेड्या सवे कष्ट. तर जसे कष्ट त्या रेड्याला हाकताना होतात रानात घेऊन जाताना, तसे कष्ट मूर्खाला समजावताना होतात. म्हणून मूर्ख माणसाला दूर ठेवावं, त्याच्यापासून आपण दूर राहावं. याचं कारण त्याने समजून घ्यायचं नाही असंच ठरवलेलं आहे. तुम्ही कितीही समज जाऊन सांगितलं तरीसुद्धा, कुठे जाऊन सांगितलं? समज जाऊन सांगितलं, त्याच्या स्तरावरती जाऊन सांगितलं तरी जर त्यांनी ठरवलंच असेल की ही व्यक्ती, ही जात, ही जमात ही वाईटच आहे असं त्यांनी ठरवलं असलं तर मग तुम्ही त्याच्यात बदलच करू शकत नाही. आणि त्यामुळे खूप समजावायचा प्रयत्न करूनही जेव्हा बदल घडत नाही त्यावेळेला जगद्गुरूंचा हा अभंग आपण मनात आठवायचा आणि जगद्गुरूंनी सांगितलं तसं करावं. संतोदिक, संतांनी जी दिशा दाखवलेली आहे त्या पद्धतीनं आपण जगावं. आणि तोच हा मुद्दा आहे. आणि म्हणून जगद्गुरू पहिल्या ओळीपासून असं म्हणतात की काय जाणे विष पालटो उपचारे. नाही ना बदल होत विषामध्ये किती केलं तरी. म्हणून काय करायला पाहिजे? मूर्खासी अंतरे तोची बरे, तुका म्हणे काय उपदेश वेड्या. किती सुंदर दृष्टांत दिलाय त्याने. शेवटी माणूस म्हणून रेड्याला आपल्या मनाप्रमाणे हाकण्यासाठी किती कष्ट होत असतील तसे कष्ट या ठिकाणी होतात. त्या मूर्ख माणसाला, ज्याला समजूनच घ्यायचं नाही आहे, अशा माणसाला समजवायला गेल्यामुळे अडचण तयार होते. श्रोतेहो, खरं सांगू, या एकाच कारणासाठी मी
काल टाकलेला माझा एपिसोड डिलीट केला आणि म्हणून आजपासून हे सगळे विषय बंद. कोणी काही म्हणा, कोणी काही म्हणा, अनुसरले मी आपुल्याच मना, असं म्हणून पुन्हा एकदा रोज एक ओवी संतांची या विषयाला सुरुवात करूया. आजचा भाग इथे थांबवतो. पुन्हा भेटू उद्या नवीन ओवीसह. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.